मित्र हो, सगळ्यात पहिले मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी पंजाबवाला माणूस नाही, मी शिवसेनेवाला माणूस नाही, मी राष्ट्रवादीवाला माणूस नाही, परंतु मी या देशातल्या गांधीचा माणूस आहे आणि तो गांधी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. काय चाललंय देशामध्ये आणि सगळ्या आमच्या जे काही ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, तो फोर व्हीलर आहे, फ्लॅट आहे, घर आहे, अशा सगळ्या लोकांना मोदी आवडतो. आणि मोदी आवडण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ते एक की विदेशांमध्ये आमच्या देशाची प्रतिमा अतिशय चांगली उंचावलेली आहे, अतिशय चांगली प्रतिमा ही विदेशांमध्ये झालेली आहे असं ज्यावेळेला आमच्या देशामध्ये सांगितलं जातं, आमच्या मनामध्ये रुजवल्या जातं, त्याचं उत्तर देताना प्रफुल्लदादा मी सांगितलं पाहिजे कि विदेशांमध्ये काय चर्चा है, मोदी का नाम चल रहा है, 100% चाललं, 101% चाललं, मोदीचं नाव चालतंय 200% चाललं. पण मुद्दा क्रमांक 1, ये मोदी झूठा है, ये झूठा बोलता है, हे नाव चालतंय. मुद्दा क्रमांक 2, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्या कृषी प्रधान देशामधल्या शेतकऱ्यांवरती हा लाठीचार्ज करतो, त्यांना गोळ्या मारतो, म्हणून मोदीचं नाव विदेशात चालतंय. मुद्दा क्रमांक 3, भारत हा देशातला लोकशाही प्रधान देश आहे, त्या देशामधली लोकशाही ठोकशाहीमध्ये परावर्तित होत आहे, यासाठी मोदींचं नाव देशभरात जगभरात प्रस्थापित झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर शांती निकेतन म्हणून लोकांना शिक्षण दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना शिक्षण मिळावं यासाठी संविधानामध्ये शिक्षणाची तरतूद करून ठेवली. गांधी, नेहरू, IIT, IIMs या देशातल्या गोर गरीब कष्टकरी सामान्यांच्या पोरांना शिक्षण भेटलं पाहिजे, यासाठी या देशामध्ये स्कॉलरशिपची निर्मिती झाली, मोठमोठे इन्स्टिट्यूट तयार झाले, शाळा तयार झाल्या, महाविद्यालय तयार झाले आणि आमच्या देशातला माणूस विदेशात जाऊन सांगतो की हमारे देश में हर दो काय म्हणते दो दर दिवसाला म्हणते एक शाळा बनून राहिली, एक महाविद्यालय बनून राहिलं आणि दर दोन दिवसाला एक युनिव्हर्सिटी बनून राहिली म्हणते. अबे गाडगे बाबा, युनिव्हर्सिटीची स्थिती पा, तुकडोजी बाबाची स्थिती पा, JNU ची स्थिती पा आणि BHU बनारस हिंदू विश्वविद्यालय, हिंदूंचं विश्वविद्यालय असं म्हटलं तर हिंदू नाव आहे त्याला, आणि तिथं बीजेपीचा IT सेल चालवणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या मुलींवरती विद्यार्थिनींवरती बलात्कार केला, पण इथला हा पंतप्रधान एक शब्दही बोलत नाही, त्यासाठी मी बोलण्याला इथं उभा राहिलेलो आहे. काय चाललंय देशामध्ये, शेतकऱ्याची विटंबना. आज आपल्या सगळ्यांना मी इथून आवाहन करतोय की आपल्याला या देशामधल्या या हुकुमशाला हकलवून लावावं लागेल. मुसोलिनीने कशी सुरुवात केली, हिटलरने कशी सुरुवात केली, आता हिटलरचं नाव घेतलं, हिटलरचं मोदीचं जर साम्य शोधायला आपण जर लागलो ना तर मन की बात तोही करायचा, मन की बात हाही करते, धन की बात तोही करायचा, पण धन कोणासाठी करायचा जमा आणि मोदी साहेब कोणासाठी करतात माहित आहे तुम्हाला? हे मला सांगायचं काम नाही, कारण की इथं जेवढी की विचारपीठावरती विचारवंत बसलेली आहेत ती सगळी लोक तुम्हाला सांगतील आणि ते तुम्हाला माहितच आहे. आता मी सांगितलं 400 सिलेंडर 1200 केले, ते म्हणते ना आम्हाला माहिती आहे, आम्हाला रोज टोले घ्यायला गुरायले. कुणाला म्हटलं की स्कॉलरशिप बंद केल्या चालली ते तुम्हाला माहितच आहे. पण मी काही गोष्टी अशा सांगणार आहे की ज्या देशातल्या व्यासपीठावरनं विचारपीठांवरनं सांगितल्या जात नाही. आणि शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी शेतकरी बापाच्या संदर्भात 3 काळे कृषी कायदे जे तयार केले होते त्यामधला एक महत्वाचा क्लॉज तुम्हाला सांगणार आहे, आणि तो असा होता की त्यामध्ये पहिला कायदा होता APMCचा कायदा, दुसरा कायदा होता कंत्राटी शेतीचा कायदा आणि तिसरा कायदा होता अत्यावश्यक वस्तू सेवांचा कायदा आणि त्यामधली बदल. त्यातला मी एकच कायदा तुम्हाला सांगणार आहे, त्यामधला तो असा की तो कंत्राटी शेतीचा कायदा. कंत्राटी शेतीच्या कायद्याच्या अंतर्गत जर समजा शेतकऱ्यानं कॉन्ट्रॅक्ट केला एखाद्या
उद्योगपत्यासोबत किंवा कॉन्ट्रॅक्टर सोबत, आणि तो जर कॉन्ट्रॅक्ट केला आणि तो कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर शेतकऱ्यांना सगळं देणार, बी बियाणं, खतं, नांगरणी, वखरणी, डवरणी, फवारणी, काढणी, पेरणी सगळं हे कोण करणार? कॉन्ट्रॅक्टर करणार. आमचा शेतकरी बाप म्हणजे बाप्पा दरवर्षी माझ्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेव, पोरीचे कानातले गहाण ठेव, याच्या जवळून कर्जान त्याच्या जवळून कर्जान, हे केल्यापेक्षा हे पुरलं. मोदीनं तर फार बरं केलं, कॉन्ट्रॅक्टरच्या बोकांडीवर टाकून दिलं. आता आपल्याला टेन्शन नाही. पण झालं काय तर यामध्ये एक क्लॉज असा होता, अशी सांगितलं की जर शेतकऱ्यानं कॉन्ट्रॅक्टर सोबत शेतीचा करार केला आणि हा करार केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं प्रति एकर 50,000 रुपये शेतीवरती खर्च केला आणि काढणीच्या वेळेला अशी गारपीट आली ना, आता पाऊस आला, अशी गारपीट आली, पाऊस आला किंवा नापिकी झाली आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं लावलेल्या 50,000 रुपयापैकी उत्पन्न जर शेतामध्ये 45,000 रुपये आलं तर 5,000 रुपयाचा तोटा हा कॉन्ट्रॅक्टरला झाला. आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला झालेला तोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणते नाही नाही नाही, आम्हाला तर सांगितलं बाप्पा जाऊ द्या तिकडे, शेतकरी हा देव आहे, पोट भरते आपलं, द्या सोडून शेतकऱ्याला. असं नाही केलं. त्याच्यात सांगितलं की जर कॉन्ट्रॅक्टरला तोटा झाला असेल तर तो तोटा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती बोजा म्हणून कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने चढवण्यात यावा, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीचा सहमालक आता कॉन्ट्रॅक्टर झाला. भारतीय संविधानानं सांगितलं परिशिष्ट 9 मध्ये की शेतकऱ्याची शेती विकत घ्यायची असेल तर त्याला एक तो शेतमजूर असला पाहिजे, दुसरा तो शेतकरी असला पाहिजे, तिसऱ्या व्यक्तीला शेती घेता येणार नाही. म्हणून अमिताभ बच्चननं शेती विकत घेतली होती, त्याला वापस द्यावी लागली. ही ताकद माझ्या संविधानानं तयार करून ठेवली होती, परंतु यांनी सातत्याने हे काढून घेण्याचं काम आमच्यावरती षडयंत्र यांनी रचलेलं आहे. शेतकऱ्याची शेती गमावण्याचं काम केलं आणि आमच्या इथं सांगतात हम किसानों की आय दुगनी करेंगे. दुगनी काय काय दुगने झालं? 300 रुपयाचं खताचं पोतं 1500 रुपयाला, मिसाईलची बॉटल 700 रुपयाची 1400 रुपयाला, बियाण्याची बॅग जी 1800 रुपयाला भेटत होती ते 4000 रुपयाला. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार याच्या मागचा छुपा शब्द असा होता की शेतकऱ्यांना जे लुटतात त्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, असं मोदीजींनी सांगितलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण काय चाललं देशामध्ये? या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं नाही. बियाणे, खते, नांगरणी, वखरणी, डवरणी, फवारणी या सगळ्या गोष्टीचा खर्च या माणसानं दुप्पट तिप्पट केला. एवढ्यावरती थांबले नाही. हम सत्ता में आएंगे तो किसानों को एमएसपी देंगे. एमएसपी साठी दिल्लीला शेतकरी आंदोलनाला बसले. माझ्यासारखा शेतकऱ्याचा 22 वर्षाचा तरणवाण पोरगा जेव्हा लढाईला जातो, सीमेवरती जातो आणि लढाई कशाची? एमएसपी साठी बापाच्या खांद्याला खांदा देऊन मी लढणार. जेव्हा शुभकरण सिंग नावाचा 22 वर्षाचा पोरगा तिथं लढत होता, तेव्हा याच मोदी सरकारने फतवा काढला आणि सांगितलं शेतकऱ्यावरती गोळीबार करा. 22 वर्षाच्या पोराच्या डोक्यात गोळी लागली आणि तिथंच तो शहीद झाला. पण या पाखंडी माणसानं एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. बोलायचं नाही आम्ही शेतकऱ्यांनी. आमच्या शेतकऱ्यांना एक चांगलं चॉकलेट दिलेलं आहे 6000 रुपयात, 500 रुपये महिना, दिवसाले किती तुम्ही पहा, 500 रुपये महिना आमच्या खिशात टाकला. पण जर आम्ही समजा 1 लाख रुपयाचं शेतीचं साहित्य विकत घेतलं तर त्याच्यावरती 18% जीएसटी आहे आणि 1 लाखावरती 18,000 रुपये आमच्या खिशातून काढायचे, 6,000 आम्हाला द्यायचे, उरलेले खिशात घालायचे. हे सगळं षडयंत्र देशामध्ये चालू आहे. नंबर 1. नंबर 2, त्याच शेतकऱ्यांच्या पोरांच्या शाळा या देशातल्या 12,000 शाळा बंद केल्या आणि 73,000 जिल्हा परिषदच्या आणि सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गाचं षडयंत्र या माणसानं जर रचलं असेल तर या माणसाला मला माफ करायचं नाही. यासाठी मी इथं उभा झालेलो आहे. अरे ही लोक तुमच्याच, हे काय तुमचं विकास पुरुष आहे ना इथला, कोण आहे तर एक आहे ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण फसवलं, ते दरिंदर फसनवीस. आम्ही काही कोणाला घाबरत नाही, आम्ही सुलतानी आक्रमणांना घाबरत नाही.
तो यांना काय घाबरणार? मैंने मौसम से ज्यादा हुकूमत की मार को सहा है, ये किसान पहाड़ों में कम और आंसुओं में ज्यादा बहा है। क से कपड़ा, क से कपड़ा, क से कर्जा, क से कफन हो रहा है, फिर भी इस देश का किसान इस क के खेल में मिट्टी में दफन हो रहा है। मैं बोता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है। मोदी जे कपडे पहनते ना, 60 लाखाचा कोट आणि 1 कोटीचा कोट, खिशात नाही नोट आणि करते मोठी मोठी गोट। आमचा मोदीजी जे कपड़े घालते ना, अरे मैं बोता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी ही लाश क्यों एक कफन के लिए तरसती है। हा प्रश्न त्या 750 शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनामध्ये मेलेल्या शहीद झालेल्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदीला विचारला, पण हा हुकुमशाह एक शब्दही बोलायला तयार नाही। त्याची जबान बंद करण्याचं काम आता येणाऱ्या 19 तारखेला तुम्हाला इथून नागपूरमधून सुरू करायची आहे। महाराष्ट्र संतांची भूमी, मैं पंढरपूर में आकर काय कुकून आवाज काढते काय मी किती। आता आम्हाला माहिती आहे आवाजाचं तंत्र काय असते। या व्होकल कॉर्ड मध्ये एक श्वासावरती सगळं चालते। हा श्वास कुठून आवाज निघते काय माहिती। सरळ सरळ बोलायचं। पंढरपूरला आले सांगितलं की हे पांडुरंग मेरा देवता आहे, पांडुरंग माझा देव आहे। पण तुम्ही जर त्यांचा फोटो पाहिला असेल वारकरीच्या वेशामध्ये, तर त्यांनी टिक्का बुक्का नाही लावू दिला का? वर पगडी आहे त्याच्यावरती कागदाचा टिक्का आहे, लावू दिला का? नाही लावू दिला। क्रमांक 2, मी या देशातल्या वारकऱ्यांना, या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना खुश करण्यासाठी इथं आलेलो आहे असं सगळं जे काही बोलले ते इथून निघून गेले। आषाढी एकादशी आली, आमच्या देशातल्या, आमच्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी वारकऱ्यांना बरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी फसवलं आणि त्यांच्यावरती लाठीचार्ज केलाय। त्या वारकऱ्यांचा बदला घेण्यासाठी 19 तारीख आहे। आणि वारकऱ्यांना तुम्ही कमजोर समजू नका, आम्ही तुकोबांचे वारसदार आहोत। आणि तुकोबांचे वारसदार असताना आम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे की वारकऱ्यांनो सोबतीला एवढे तुकाराम ठेवा, वारकऱ्यांनो सोबतीला एवढे तुकाराम ठेवा, व्यवस्था वार करू शकते, सगळा इंतजाम ठेवा। आता इंतजाम ठेवण्याची वेळ आलेली आहे। वारकऱ्यांवरती वार। आमची महागाई काय सांगायची, महागाईच्या विषयी सगळीच लोक बोलतील, महागाई फार मोठा विषय। मी काही कागद घेऊन आलेला आहे सोबत। आमच्या देशामधल्या आमच्या तरुणांना काही सांगितलं होतं। 2014 ला मी 18 वर्षाचा होतो आणि 18 वर्षाचा असताना मला वाटलं होतं रामराज्य येणार, रामराज्यात मला नोकरी मिळणार, माझ्या हाताला काम मिळणार, मला काम मिळलं तर माझ्या घरचे खुश होणार, माझ्या घरचे खुश झाले ते माझ्यासाठी पोरगी पाहणार, माझ्या लग्न करून देणार। पण काही मिळ बसला नाही। 2014 ला मी मतदान केलं आणि आमच्या कानावरती बातमी आली की 2 कोटी रोजगार आम्हाला मिळणार होते, पण 2 कोटी रोजगार आमच्या हाताला लागलेले नाहीत। उलट आमच्या हातामध्ये असणारा रोजगार पळवण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरातला आमचे जेवढे काही प्रकल्प महाराष्ट्रातले होते ते पळवून नेले। हे सांगण्यासाठी आम्हाला उभं राहावं लागते। का साहेब, काय एवढा द्वेष तुम्हाला? किती रोजगार आहेत? केंद्रीय मंत्रालय विभाग नोकरी मोदी सरकारच्या पहिल्या 4 वर्षामध्ये 60 लाख नोकरी तयार व्हायला पाहिजे होत्या, नाही होऊ दिल्या। अमित शहा का बेटा बीसीसीआय का टिंग टिंग टिंग, आणि आम्ही आमच्या हाती काहीच नाही। दुसरं क्रमांक 2, महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरात, 2 लोग बेचते हैं 2 लोग खरीदते हैं। कोणते कोणते प्रकल्प गेले? पहिला वेदांता, आता 6 हे काय वाचून दाखव, कठीण आहे कठीण। आणि तुमच्या इथला तर एक प्रकल्प फार आवडला मला, तो मेट्रोचा। मी 2-3दा त्याच्यातून गेलो। तो इतका सुंदर प्रकल्प आहे की तो जेव्हा तयार होत होता तेव्हा मी प्रफुल्लदादांच्याकडे येत होतो। ते तयार होत असताना मला दिसत होते तुमच्या इकडचे लोक, कुणाच्या हाती फावळं, कुणाच्या हाती कुदळ, कुणाच्या हाती टोपलं, अशी सगळं घेऊन ते निघत होते। आणि एक दिवस त्याच मेट्रो स्टेशनच्या खाली
एक आजीबाई चालली होती, तिच्या हातामध्ये दोरी आणि फावडं होतं आणि टोपलं होतं. मी तिला विचारलं, का ग आजी, तू ऑटो करून चालली, तुला त्या स्टेशनवरती सुभाषनगर पर्यंत जायचं आहे, एक काम कर ना, तू मेट्रो मध्ये बस आणि निघ. त्या आजीनं सांगितलं, बाबू लय टोले घेतली, मेट्रो उभी केली, पण टोले घेऊन आम्हाला मेट्रो फावडा टोपलं घेऊन जाण्याचा अधिकार नाही रे बापा. विचार करा की तुमच्या छातीवरती काय बांधून ठेवलेलं आहे. पहिले मोदी साहेबांनी तिकडे शिवगंगा नावाची नदी विकली, तिकडे समुद्राचे तट विकल्या चालले, कंपन्यांना भाड्यानं दिल्या चालले. आणि म्हणून तुमच्या इथं मोदी साहेबांचा आदर्श घेऊन गडकरी साहेबांनी सुद्धा एक काम केलं, तुमचं OCWचं पाणी विकलं. कुणाला दिलं, कसं दिलं, पाणी विकल्या जाईल, ही सगळं पाण्याचा धर्म असतो आणि धर्मच आम्ही विकून टाकला. ही सगळ्यात मोठी शोकांतिका नागपूरमधून आपल्याला बंद करायची आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ बोलणार नाही. मला माहिती आहे की वेळ आणि वक्ते सुद्धा खूप आहेत, परंतु जात असताना माझी एक तळमळीची विनंती आहे. मी राजकीय व्यासपीठावरती बोलण्याची माझी पहिली वेळ आहे. मी कधीच राजकीय बोललो नाही. मी शिवराय सांगितले, छत्रपती सांगितले, पण छत्रपती का आशीर्वाद चलो चिले इनके साथ. क्रमांक 1 उदाहरण ब्रिजभूषण शरण सिंग. आणि या ब्रिजभूषण शरण सिंगने साक्षी मलिक, विनेशा फोगट आणि 150 कुस्ती खेळणाऱ्या महिलांवरती एक एक करून बलात्कार केला, परंतु त्याचं कुस्ती महासंघाचं अध्यक्ष पद काढून घेण्याची ताकद या 56 इंचीच्या चौकीदारात नव्हती. महिलांचं संरक्षण करण्याची याच्यात ताकद नाही. क्रमांक 2 मणिपूर एका वर्षापासून चढत आहे, परंतु आम्हाला तिथं जाऊ दिलं नाही, बोलू दिलं नाही, आमचा माणूस पण तिथं गेला नाही. राहुल गांधी एकमेव माणूस आहे की मणिपूरमध्ये गेला, तिथले प्रश्न समजून घेतले, लोकांना छातीस लावलं. परंतु ज्या कारगिलच्या युद्धामध्ये लढणाऱ्या जवानाच्या पत्नीला नग्न करून तिच्यावरती बलात्कार केला गेला, परंतु त्या स्त्रीच्या संदर्भात या नरेंद्र मोदी नावाच्या खोटारड्या माणसाला एक शब्द सुद्धा बोलण्यासाठी वेळ नव्हता. या नालायक माणसाला सत्तेतून काढण्याची वेळ आलेली आहे. मला नालायक म्हटल्यानंतर काहीतरी लोकांना वाटेल, नालायक शब्दाचा अर्थ सांगतो. नालायक म्हणजे ज्याची लायकी नाही, तो म्हणजे नालायक. नरेंद्र मोदीची पंतप्रधान होण्याची लायकी नाही. A+B = 2 AB, काहीच्या काही कुकडेच्या कुकडे, तो काही मिळाता जमणार नाही. आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी ही शपथ घेऊया. आणि इथं असलेल्या लोकांनी, आता मला असं वाटतं दादा बरेचदा की इथं जेवढी की लोक आहेत यायला सगळ्याले मंत्र पाठ आहेत. म्हणजे बऱ्याचदा सभेत असं होते की काँग्रेसची सभा काँग्रेसचेच ऐकाले. असं नका करू. काँग्रेसचेच ऐकाले, काँग्रेसची सभा काँग्रेसचीच लोक ऐकायला. पण तुमच्या बाजूबाजूला जेवढी काही लोक असतील त्यांना आता तुम्ही उठून बोलून सांगितलं पाहिजे की मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता, मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता, बल्कि आदमी तब मरता है जब वो बोलता नहीं. आता बोललं पाहिजे. बोला, बोल की लफ्ज आजाद आहे तेरे. आणि जात असताना सरते शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना फक्त एवढंच म्हणेल की मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में. मी काही कुणाच्या दरबारात खोके घेऊन बोके घेऊन आणि पॅक होऊन काही विकणारा माणूस नाही आहे. आणि चहापेक्षा कॅटली गरम. चहा दिल्लीत कॅटली होती, तर चहापेक्षा कॅटली गरम आहे. चहान कॅटली सोडून द्या, दूध प्यायला सुरुवात करा. आता दूध चहावाल्याचं दुकान बंद करण्याची ताकद फक्त आमच्या दुधावाल्यांमध्येच आहे, हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून जात असताना फक्त एवढंच विचारपीठांची माफी मागतो. जास्त वेळ प्रफुल्लदादा मी घेतला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची सुद्धा माफी मागतो. आणि एका शेतकऱ्याच्या पोराला व्यक्त होण्यासाठी तुम्ही संधी दिली, नाहीतर बऱ्याच साहेबांच्या इथं तर कोणता द्यायचा खासदार काय बोलीन हे पण लिहून दिल्या जाते, संसदेत त्याला बोलू पण दिल्या जात नाही. अशी सगळी परिस्थिती साहेबांच्या पक्षामध्ये आहे. परंतु काँग्रेस याचं नावच महासभा आहे आणि महासभेचं आज प्रचिती मला आली की सामान्य शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा तुम्ही बोलू देता आणि तुम्ही ऐकता. हीच या देशाची लोकशाही आहे. यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि शेवटी एवढंच की मैं वह कलम नहीं जो झुक जाती दरबारों में, मैं वह कलम नहीं हूं जो झुक जाती दरबारों में, मैं दीपा की लाख शिका हूं चौबारों हथियारों में, मैं वाणी का राजदूत हूं, सच पर मरने वाला हूं और डाकू को डाकू कहने की हिम्मत रखने वाला हूं. मेरी कलम
मेरी कलम मुझे वचन देती है अंधियारों से लड़ने की, राजमहल के राजमुकुट के सामने डट कर अड़ने की। उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं देश जले और मैं कुछ ना बोलूं। मैं तो ऐसा गद्दार नहीं, मैं तो ऐसा गद्दार नहीं। जय हिंद, जय भारत, जय संविधान। येत्या 19 तारखेला नरेंद्र मोदीला त्याची जागा दाखवा. धन्यवाद.